नमस्कार मित्रांनो, ही माझ्यासोबत घडलेली एक खरी गोष्ट आहे. ह्या गोष्टीला साधारणतः 2 ते 3 महिने झाले असतील. एकदा आम्ही रात्री प्रवास करत होतो आणि संध्याकाळी मला तसा उशीर झाला होता. येताना मला घरी यायचं होतं आणि एका अनोळखी स्टेशनवरती मी उतरलो आणि माझ्या गावाकडे जाणारी बस भेटते का पाहत होतो. इथून तसं गाव खूप लांब होतं. 2-3 तास लागणार होते. मी रात्री शेवटची इष्टी गेल्याला मला समजलं, म्हणून मी ठरवलं की बाहेर खूप पाऊस पण चालू होता. मी ज्या बस स्टँडवरती थांबलो होतो तिथे आजूबाजूला लोकांची वर्दळ कमी झालेली दिसली. रात्री मला इथेच मुक्काम करावा लागणार होता. मी अगदी पावसाळ्यात कुठेतरी आडोसा बघून स्टँडवरती थांबलो. माझ्या जोडीला एक अनोळखी बाई पण होती. कदाचित तिची पण शेवटची बस निघून गेली होती. रात्री ती पण इथेच थांबणार होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. पण असं अनोळखी ठिकाणी थांबणं मला काही योग्य दिसत नव्हतं. त्यावेळेस कोणी नाही पाहून तिने मला बोलू लागली. मी पण तिला बोलू लागलो. बोलता बोलता आमची ओळख झाली. आम्ही पण दिसायला तरुण आणि देखणे होतो. त्यावेळेस नकळत ती मला म्हटली की इथे ह्या पावसात आणि मी तर खूप भिजले आहे. कपडे पण ओले चिंब झाले आहे. मी जर अशी भिजली तर नंतर मी आजारी पडेल. मग आपण असं करायचं का, दोघात कुठेतरी हॉटेलमध्ये रूम भेटते का बघू आणि एका दिवशी तिथेच थांबू, असं तिने स्वतःहून मला म्हटली. मी थोडासा विचार केला आणि माझ्यासाठी ते योग्यच होतं. कारण की मी जरा भिजलो की सर्दी वगैरे मी आजारी पडतो. मी पण म्हटलं बरं. आम्ही दोघांनी मनापासून विचार केला आणि एका हॉटेलमध्ये गेलो. रूम पण भेटली. पण रात्री असं काय झालं आमच्या दोघांमध्ये की नंतर तिथून पुढे आम्ही पूर्ण रात्रच एकमेकांच्या जवळ घालवली. नक्की काय झालं होतं आमच्या दोघांमध्ये ती सगळी कथा मी तुम्हाला सांगणार आहे. पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आता लगेच करून घ्या. चला तर मग कथेला सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित आहे. मी आता साधारणतः 28-29 मधला एक तरुण. पण माझ्याकडे स्वतःची बाईक नव्हती. त्यामुळे कधी कोणतं काम लागलं तर मी बसनं वगैरे प्रवास करत असायचो. एक दिवशी असंच मी परगावी गेलो होतो. तसा मी कामाला बाहेरगावी होतो. मिळेल ते लागेल ते काम मी करायचो. तसं माझं शिक्षण वगैरे झालं होतं. पण शिक्षणाला जोगा मला काम भेटलं नाही. तरी पण एका खाजगी कंपनीमध्ये काम करायचो. दिसायला तसा बरा होतो मी. एवढा देखणा पण नव्हतो. पण शरीर काठीने चांगला थोडासा उठाव होतो. मी नेहमीच अगदीच बोलका स्वभावाचा होतो. पण बाहेर गेल्यापासून अनोळखी लोकांना मी जास्त बोलत नसायचो. एवढं बाहेरच्या लोकांचे आणि माझे कधी संबंध यायचे नाही. मला चांगलंच आठवतं, एक दिवशी मी रात्रीचा प्रवास करून घरी येत होतो. कारण की 2 ते 3 दिवस मला सुट्टी होती. अचानक मी कामावरून घरी आलो. माझा अचानक विचार झाला आणि संध्याकाळी 7 वाजता मी निघालो. मी असा विचार केला की रात्री मी गाडीला बसलो की सकाळपर्यंत पोहोचेन. मी रात्रीचा तसा कधीच प्रवास केला नव्हता. पण मला माहिती नव्हतं की नंतर पुढे काय होणार आहे. मला यायला थोडासा उशीर झाला. पुण्यातून बाहेर निघायला खूप उशीर झाला आणि त्यामुळे माझ्या जास्त करून बस माझी हुकली. तरी पण मी मिळेल त्या गाडीने येत होतो. मी पुढच्या एका स्टेशनवरती आलो आणि तिथे मला समजलं की माझी शेवटची बस पण निघून गेली आहे. माझ्याकडे तसं माझं मोजक्याच वस्तू होत्या. माझे 2-3 ड्रेस होते आणि ते मी सॅकमध्ये घेतले होते. तसे माझे कपडे अगदी वाळलेले होते. पण अचानक पाऊस चालू झाला. मी जिथे उतरलेलो तिथून स्टेशन आणि स्टँड खूपच लांब होतं. मला रेल्वे तर काही भेटणार नाही संध्याकाळची, म्हणून मी बस स्टँडवरती चाललो. मी बस स्टँडवरती चाललो होतो. मात्र जाताना खूप पाऊस होता. माझे कपडे भिजू नये म्हणून मी व्यवस्थित अगदीच छातीला लावून आवळून माझी ती सॅक धरली होती. थांबत थांबत मी जायचो. ह्याच्यातच खूप उशीर झाला आणि माझी बस गेली. घरून फोन येत होते. पण मी माझा मोबाईल एका
प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवून माझ्या सॅकमध्ये ठेवून दिला होता. कारण की मोबाईल जर भिजला तर नंतर चालूच होणार नाही आणि नंतर बिघडेल, म्हणून मी मोबाईल ठेवला. लागणारे पैसे पाकिटामध्ये व्यवस्थित ठेवले जेणेकरून ते पैसे भिजू नयेत. कसं तरी करून मी स्टँडवरती आलो. स्टँडवरती लाईट पण नव्हत्या, अगदी थोडीफार लाईट होती. तिथे कोणीसुद्धा दिसत नव्हतं. आता संध्याकाळचे 10:30 वाजून गेले होते. आजूबाजूला कोण दिसतंय का मी पाहत होतो, मात्र कोणी नव्हतं. मला थोडीशी भीती वाटत होती, पण तिथून जाणाऱ्या एका व्यक्तीला विचारलं की संध्याकाळी बस भेटेल का. त्यावेळेस तो म्हटला की शेवटची बस 10 वाजता असते, तर पुढच्या गावाला जाते, पण आता नाही भेटणार. हे ऐकून मी खूपच काळजीत पडलो. आता मला जायला काही दुसरा उपायच नव्हता. मी थोडंसं स्टँडच्या बाहेर आलो, मात्र ते खेडेगाव असल्यामुळे आजूबाजूला कोणत्याच गाड्या जात नव्हत्या. मी तिथेच थांबायचं धरलं. मला भीती वाटत होती. थोड्या वेळ मी तिथेच थांबलो. मला भूक पण खूप लागली होती. कपडे मी कसे तरी शर्ट काढून पिळला. त्यावेळेस मला दिसलं कोणीतरी, एक बाई अनोळखीच होती. ती येऊन स्टँडवरती उभी राहिली होती. तिच्या हातात पण सॅक वगैरे होती आणि ती थोडीशी टेन्शनमध्ये होती. मी मात्र माझा शर्ट पिळला आणि पॅन्ट मी काढू शकलो नाही. तसाच तो शर्ट मी साईडला ठेवला आणि सॅकमधला दुसरा कोरडा शर्ट काढून मी घातला. थंडी होती, त्यामुळे डोकं पण खूप भिजलं होतं. डोक्यातले केस झटकून मी कोरडे करत होतो. ती महिला अधूनमधून माझ्याकडे पाहत होती. मला थोडंसं बरं वाटलं, कारण की इथे तसं कोणीच नव्हतं. कोणीतरी माझ्या सोबतीला आलं होतं. मी साईडला होतो. त्याच वेळेस ती माझ्याकडे पाहत होती आणि स्वतःहून तिने म्हटली की गाडी कधी आहे हो. मी म्हटलं की नाही, साधारणतः ती तिशीमधलीच असेल, पण दिसायला अगदी साधी सरळ होती. साडी तिने कशी तरी घातल्यागतच घातली होती. मी म्हटलं की तुम्हाला कुठे जायचं आहे. तिने गावाचं नाव सांगितलं. माझ्यापेक्षा पण खूप लांब जायचं होतं. मी म्हटलं की आता रात्री इथे गाडी नाही. ऐकून ती थोडीशी काळजीत पडली. होय का, मग आता कसं. मी म्हटलं की मी तर बघा इथेच रात्री मुक्काम करणार आहे, कारण की दुसरा काय उपाय दिसत नाही मला. हे ऐकून ती म्हटली, होय तुमचं वेगळं आहे व आता बाई माणसाचं माझं वेगळं आहे. भूक पण मला खूप लागली होती आणि कुठे काही दुकानसुद्धा उघडं दिसत नव्हतं. त्यावेळेस मी विचार केला की इथेच थांबायचं. त्यावेळेस ती म्हटली की इथे काही ओळखीचं आहे का. मी म्हटलं नाही, माझ्या ओळखीचं असलं मी त्यांच्याच घरी नसतो का गेलो. ती म्हटली नाही हो, इथे हॉटेल वगैरे आहे का. मला वाटलं तिला भूक लागली असेल. मी म्हटलं इथे तर नाही, हे गाव जास्त मोठं दिसत नाही, पण गावाच्या बाहेर वगैरे येताना आम्हाला काहीतरी दिसलं तर हॉटेलगत. ती म्हटली की बरं. थोडा वेळ थांबलो, मात्र पाऊस काही थांबता थांबेना. तिला इथे थांबणं कदाचित योग्य वाटत नव्हतं. ती सारखी माझ्याकडे पाहत होती. ती म्हटली तुम्हाला एक बोलू का. मी म्हटलं बोला ना. इथं कुठं हॉटेल भेटलं तर तिथे जायचं का. मी म्हटलं का. त्यावेळेस ती म्हटली असं इथे रातचं अनोळखी ठिकाणी थांबणं योग्य नाही. असं करू, आपण दोघात पैसे जमा करू आणि दोघात हॉटेल घेऊ. मला तिच्याकडे पाहून वेगळंच वाटलं. मला पण तेच पाहिजे होतं. कदाचित तिने माझ्या मनातलं ओळखली की काय, असंच मला वाटलं. पण मी जास्त लक्ष दिलं नाही, कारण की ती खूपच देखणी होती. कदाचित तिला गरज आहे, ती जायला घाबरते, म्हणून मी म्हटलं बरं ठीक आहे, जाऊ ना. मी थोडासा बाहेर आलो. कोणी दिसतंय का पाहिलं तर एक तिथे टपरी चालू होती, पान शॉप. मग तिथे जाऊन मी विचारलं कुठे हॉटेल भेटेल का. त्यावेळेस तो म्हटला की त्या स्टँडच्या पाठीमागे हेच बघा भेटेल तुम्हाला हॉटेल. त्यांनी ओळखलं होतं की माझ्या जोडीला जी होती तिला पाहून कदाचित त्या टपरीवाल्याच्या मनात आलं असेल, पण मी जास्त त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. आम्ही दोघं तिकडे निघालो. त्याच पावसात अगदी लगबगीने पाऊल उचलत आम्ही गेलो. तिथं शक्यतो कोणी दिसत नव्हतं, पण मी तिथल्या नंबरवर फोन केला आणि त्यावेळेस एक व्यक्ती आला. त्याने आम्हाला चावी दिली आणि आम्ही त्याला रूमचे भाडेसुद्धा दिले. रूममध्ये आल्यानंतर तिने म्हटली की मी खूपच ओली चिंब झाले. मी थांबलो. ती लगेच
गेली आणि तिचा गाऊन घालून आली. खूपच देखणी आणि सुंदर दिसत होती. मी मात्र तिच्याकडे पाहूनसुद्धा न पाहिल्यागत करत होतो. माझी पॅन्ट ओली चिंब होती. मी पण गेलो आणि माझा बरमुडा घालून आलो. ती म्हटली की सकाळी उशीर जाईन. मी म्हटलं तुम्ही इकडे कसं काय? त्यावेळेस ती म्हटली तशी मी नेहमी जात असते इकडून तिकडं, पण आज जरा थोडासा उशीरच झाला मला. मी पण म्हटलं हो. मी जास्त काही तिला विचारलं नाही, पण ती खूपच सुंदर दिसत होती. माझं मन राहत नव्हतं, तरी पण मी तिला अगदीच पाहून न पाहिल्यासारखं करत होतो. मी मोबाईल काढला आणि बघितले तरी घरच्यांची फोनवर फोन येत होते. मी लगेच घरी फोन केला आणि म्हटलं की मी माझ्या मित्राजवळ थांबलो, सकाळी येईन. त्यावेळेस तिने मात्र कोणालाच बोलत नव्हती. मी मात्र शांत होतो. मला वाटलं ती झोपली असेल. पाहिलं तर ती जागीच होती. हळूहळू मी मोबाईल पाहत असताना ती माझ्या जवळ येत होती. ती पण माझ्या मोबाईलमध्ये डोकवत होती आणि पाहत होती. येऊन ती माझ्या शेजारी थांबली. अलगद तिचा उभारा मला लागत होता. आधीच भिजल्यामुळे अगदीच सगळा थंडी वाजून येत होती. संध्याकाळची वेळ होती. जिकडे तिकडे शांतता होती. पाऊस काय थांबण्याचं नाव घेत नसताना त्यावेळेस मी तिला म्हटलं की तुम्ही एकट्याच, घरचे वगैरे नाहीत का तुम्हाला विचारायला? त्यावेळेस ती म्हटली की नाही. का हो? मी म्हटलं नाही, तुम्ही आलात पण तुम्हाला फोन वगैरे आला नाही कोणाचा, आणि तुम्ही असं निसंकोच, आणि तुमची किती हिंमत, म्हणजे तुम्ही मला डायरेक्ट विचारलं. त्यावेळेस ती म्हटली की तसं माझी घटस्फोट झाला आहे, त्यामुळे मला कोण विचारायचं. कधी काळी मी काही कामासाठी वगैरे जात असते माझ्या घरी. तसं हॉटेलवर थांबणं मला काही नवीन नाही. कधी कधी मी माझा मित्र जात असतो हॉटेलमध्ये. हे ऐकल्यानंतर मी आश्चर्यचकित झालो. मी जास्त काही बोललो नाही. ती स्वतःहून असं मला सांगत होती, तुझं लग्न नाही का झालं, असं ती मला म्हणाली. मी तिच्याकडे अगदीच पाहून न पाहिल्यागत उत्तर दिलं की नाही अजून. ती म्हटली का रे, एवढा देखणा आहेस, सहजच कोणी पण पोरगी हो म्हणेल की. मी म्हटलं नाही ना. आम्ही बोलत होतो. अलगद तिचा हाताचा स्पर्श मला झाल्यावर माझ्या अंगावर शहारे येत होते. मी जास्त लक्ष दिलं नाही तिच्याकडे. हळूहळू मला झोप लागत असताना मला समजलं की तिने मला घट्ट मिठीत धरलं आहे. मी तिला तसं करताना मला थोडंसं घाबरल्यागत होत होतं. निम्या रात्री मला जाग आली तर आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत. कदाचित तिला पण तेच पाहिजे होतं जे माझ्या मनात होतं. मग काय, मला तर ही संधी सोडायची नव्हती. आम्ही दोघंजणं अगदीच आता ह्या वातावरणात झोपू शकत नव्हतो. ह्याच्या आधी माझ्या आयुष्यात असा कधीच अनुभव आला नाही. आज स्वतःहून ही संधी आली आणि मला ती घालवायची पण नाही. मग काय, माझं मन आता थांबे ना. जे होतं आहे त्याचा आनंद घेतलाच पाहिजे असं माझं मन म्हणू लागलं होतं. हळूहळू मी पण चांगल्या रंगात येऊ लागलो होतो. ओठांवर ओठ कधी मिसळले आणि एकमेकांच्या प्रेमात आम्ही कधी एकरूप झालो ते आम्हाला समजलं नाही. चांगलंच मग मी पण चालू झालो. माझी करण्याची पद्धत पाहून तिला खूप आनंद झाला. त्या रात्री आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत. मी खूप सगळं प्रेम केलं आणि ती खूप भारावून गेली. त्यावेळेस ती मला म्हटले, ज्यावेळेस मी तुला पहिल्यांदा पाहिलेलं त्यावेळेस माझं खूप मन झालं होतं, पण तुला कशी म्हणू तेच समजत नव्हतं. पण तू पण स्वतःहून होकार दिला आणि मग काय, मला तेच पाहिजे होतं. तसं मी खूप रात्री घालवल्या असतील दुसऱ्यांसोबत, पण खरंच तुझ्यासोबत वेळ घालवायला एक वेगळाच आनंद मिळतो. रात्रभर आम्ही दोघांनी आनंद घेतला. सकाळ कधी झाली ते समजलं नाही. वेगवेगळ्या पद्धतीत मी तिला चांगलं सुख दिलं होतं. तिच्या चेहऱ्यावर तिचं सुख स्पष्टपणे अगदी दिसलं होतं. तिथून पुढे सकाळ झाली आणि आम्ही निघालो. जाताना तिचा माझा नंबर घेतला, पण जेव्हा कधी आम्ही भेटायचो त्यावेळेस आम्हाला वेळच पुरायचा नाही. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. त्या दिवशी जर पाऊस नसता आणि माझी शेवटची बस जर सुटली नसती तर ही भेट तर झालीच नसती. तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा. आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.